टमाटर आंब्याच्या शेपमध्ये टमाटर. मग बरी आहेस ना? मग तापली एकदम उन्हामध्ये. आता वाट लागणार माझी. तर या बाजूला सुरेश बघत आहेत. तर काय सांगणार देवाबद्दल? आपल्या कोणाचा अवतार आहे? दर्शन वगैरे घेऊनशी आलोय आम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये. आणि बघा स्टार्टरमध्ये काय मागवलंय उमा? तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर क्लाउड किचनसाठी जे काही आपल्याला खरेदी करायची होती ती संपूर्ण झालेली आहे आणि आपले मसाले पण रेडी आहेत. तर या नंबरवरती तुम्ही आपले मसाले ऑर्डर करू शकता. हळूहळू आम्ही कुरिअर करायलाही सुरुवात केलेली आहे. आणि लास्टच्या म्हणजे पहिल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं गुमास्ता आणि फूड लायसनबद्दल, तोही आपला आलेला आहे. फक्त एकच गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे सोसायटीची परवानगी. जशी आपल्याला परवानगी मिळेल तशी आपण लवकरात लवकर आपला क्लाउड किचन सुरू करणार आहे. जर तुम्ही स्विगी वापरताय तर स्विगीवरती तुम्ही कोळीज किचन सर्च करून आमच्या ज्या थाली वगैरे आहेत त्या ऑर्डर करू शकता. स्विगी आणि झोमॅटोवरती हे ऑप्शन आहे. तर सकाळीचे 10 वाजलेत आणि इकडे आपल्या शेफ, बापरे, ज्या तुम्हाला ऑथेंटिक आगरी कोळी चव देणार आहेत त्याच ताई लोक आलेत बघा. तर कसं वाटतंय उमा, आपला तुझा जो स्वप्न होता क्लाउड किचनचा तो संपूर्ण होतोय? खूप चांगलं वाटते, खूप मस्त वाटते, खूप खुश आहे. म्हणजे जे ऑथेंटिक आगरी कोळी फूड आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तर नक्कीच ऑर्डर करा आमची थाली, व्हेज थाली, फिश थाली आणि चिकन थाली. सी फूड स्पेशल थाली तुम्हाला मिळणार आहे. तर सपनाताई आहे इकडे. तर सपनाताई, मसाल्याबद्दल काय सांगणार? कशी चव आहे आपली आणि काय काय ट्राय केलंस अजूनपर्यंत? मसाला तर आमचा एकदम उत्तम म्हणजे चविष्ट झालेला आहे. कारण एकदम पारंपरिक जो कोळी लोकांचा प्रमाण असतो शेरावरचा त्याप्रमाणे आम्ही मसाला तयार केलेला आहे. आणि त्याच्या आम्ही 2-3 थाल्या पण बघित एवढे चविष्ट झालेत ना की म्हणजे हे आम्हीच नाही सांगत, आमचे जे फ्रेंड्स लोक आहेत त्यांना आम्ही घरी बोलवून त्यांचा आम्ही रिव्ह्यू घेतलेला आहे. एक तर आमचे शेफ होते ते आमच्या घरी आलेले आणि त्यांचा जो एक्सप्रेशन होता तो बघण्यासारखा होता. तो मी कॅप्चर करायला विसरलो, पण तो जो बघण्यासारखा होता. आणि त्यानंतरच आम्ही मसाले विकायला सुरुवात केली ना. आम्ही घरी ट्राय केलं आधी. आम्ही घरी सर्व थाली बनवून बघितलं, चिकन फिश सर्व थाली टेस्ट केलं आणि आम्ही त्याच्यात अजून व्हेरिएशन्स घेऊन आलं. त्याच्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत ते पोहोचवणार आहे. म्हणजे नक्कीच आवडेल. एकदम पारंपरिक कोळी पद्धतीची चव आणि झणझणीत पण आहे. खाताना प्रत्येक टायमाला आमचं नाव काढणार तुम्ही. असा मसाला झालाय. नक्की ऑर्डर करा, नंबर स्क्रीनवर येतच असेल तुम्हाला. तर 1-2 दिवसामध्ये आपला किचन सुरू होणार आहे. त्याच्या आधी आम्ही आता कुलदैवताकडे चाललोय. आमचे बापूजी देव आहेत पेनला, त्यांचेच आशीर्वाद घेण्यासाठी. आणि आणखी आपण गोष्ट सांगितलेली, अनायाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा कॅनव्हास तो रेडी नाही झाला ना अजून? रेडी नाही झालाय. कॅनव्हास पेंटिंग आहे म्हणून खूप डिटेलिंग आहे त्याच्यात, खूप फिनिशिंग आहे. आणि मध्ये तिचा डान्स एक्झाम पण होता तर तिचा क्लास पण मिस झाला होता म्हणून ते थोडं पेंडिंग राहिलेलं आहे. ते उद्या ओके ते झाल्यावरती आम्ही दाखवू, पण तुम्हाला आधी आणायला भेटवतो. श्री पवन पुत्र हनुमानजींचा बघा तिने फोटो काढलाय, मस्त ड्रॉइंग काढली ना अनया. मी कसं बनवलंय ते तुम्ही बघू शकता इंस्टाग्राम मध्ये एपीके रील्स वरून तुम्ही बघू शकता अनया कशी पेंटिंग केते जाऊन ना. तर आता काय छत्रपती शिवाजी महाराज येतील ना आता लवकर, कॅनव्हास पेंटिंग तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला जाऊया ना. चला उमा, रेडी आहेस ना? तर आता अनया, उमा, सपनाताई आणि मी सोबत जाऊया आपण पेन श्री बापूजी देवस्थानाकडे. चला बसलोय गाडीमध्ये. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. मंडळी, दुपारचे सकाळीचे 11:25 झालेत आणि आता आम्ही पोहोचलोय पेनमध्ये. आणि आता मंदिरात जाण्याच्या आधी देवांसाठी हार फूल वगैरे घेऊन चाललोय ना अनया. आणि सोबत आपण पेनच्या मार्केटमध्ये आहोत. तर विचार केला बटाट्याचा कांद्याचा काय भाव आहे ते पण बघूया. इकडे बघा अनया पण आहे. अनया, ऊन लागते ना? अनया, उमा आणि सर्व गुलाबाचा फुलाचा हार. आपलं काय काय घ्यायचं बाकी आहे? लसूण, कांदा आणि बटाटा ना. तर त्याचा पण पेनमध्ये काय भाव आहे ते पण बघूया. ओके. एवढं ऊन आहे ना, पण बरं आहे, एवढं जाणवत नाही, थंडी पण आहे.
चला वाशीमध्ये जात आहे तुम्ही APMC मध्ये तर 50 का 55 रुपये भाव आहे कांद्याचा. आणि इथे बघा कांदा 70 रुपये, कांदा 70 रुपये, बटाटा 25. तर आता जो भाव दाखवला तो सुक्या कांद्याचा होता, ओळ्या कांद्याचा कमी असते सांगतात. तर आणखी मार्केट फिरूया आपण आणि बघूया आणखी काय भाव बघायला मिळतोय. पण तुम्ही येताय मार्केटमध्ये तर सर्व भाज्या वगैरे आहेत बघा. हे टमाटर का क्या भाव आहे? 50 रुपये, 50 रुपये किलो आहे बघा. पहिले 190चा होता, आता डायरेक्ट उडीवाली 50. मम्माचा डोका फिरलाय ना, हा साडी घातली म्हणून डोका फिरलाय बघा. मम्मा बरी आहेस ना? हा कंटाळलीस? हा. आणि लसूणचा काय भाव आहे? 280 रुपये किलो. बघ चमकतात. चमकतंय. हा. काय भाव आहे कांद्याचा? कमी नाही करणार? इकडे बघा 70 रुपये कांदा आहे. इथे बघा हा 60 रुपये आहे कांदा. चल तर आपल्याला कांदा 90ला 2 किलो मिळत होता म्हणून आपण जाऊ दे ना, फुल हार घेऊनच जाऊया. यो कसला शेप आहे आता. आणि इकडे बघा अनायाने काय शोधून काढलंय. टमाटर आंब्याच्या शेपमध्ये टमाटर. हे टमाटर आहे का मँगो आहे? याचा भाव जास्त मिळेल तुला. आंब्याच्या पेटीत टाक एखाद्या. चला आलो इकडे अंजीर खाण्यासाठी. आणि अंजीर बघा. आणि इकडे आपले मित्र भेटले. काय नाव? निशांत. चेंबूरवर ना? अरे वा, चेंबूरवरनं आलेत बघा पेनमध्ये. कशाला आले? आपलं फार्म हाऊस आहे. अच्छा फार्म हाऊसवर आलेत काय? हो नमस्कार. काय नाव काय? अमित कोली. हो चालेल चालेल, बरं वाटलं भेटून. थँक्यू. हो हो काढा काढा. तर आपण आता अनाया अंजीर खाऊया. अंजीर. हाय हाय. ते बघा अनायाला भेटायला आले. हाय. हो नमस्कार नमस्कार. हाय काय नाव तुझं? हेरम. हेरम हाय. आणि वैष्णवी पण आहे. हाय वैष्णवी. अंजीर खाणार? अंजीर किती रुपये किलो आहे ते? 200 रुपये किलो आहे अंजीर. हे बघा आपण 50चे घेतलेत. बघूया. हे पाला पण खावाचा नाही ना? नाही सिक्युरिटी केली आहे. हा नाही ते फुटले नाही पाहिजे ना म्हणून. चला थँक्यू. मम्मा बरी आहेस ना? हां मम्मा तापली एकदम उन्हामध्ये. आता वाट लागणार माझी. पण घे मम्मा, तुझ्यासाठी खास आणलं अंजीर. अरे घे, कशाला रागवते बिचारी. उन्हामध्ये तापून तापून शॉपिंग केली बघा. अंजीरची बर्फी खातो ना मी, तेच आहे. हा तेच आहे. बघ खाऊन ना. माय गॉड, नार लागते. कसं आहे ना? छान आहे. गोड आहे. अनार वाटते. एन्जॉय करते बघा. चला मंडळी, दर्शन वगैरे झालंय आणि मस्त आरतीही भेटली आम्हाला ना उमा. आणि भरपूर दिवसाने आलो आज कुलदैवतांच्या भेटीला आणि खूप मस्त वाटलं ना. आणि प्रार्थनाही केली आम्ही, म्हणजे आपला जो व्यवसाय सुरू होणार आहे त्यासाठी. तर तुम्हीही नक्की आमच्यासाठी प्रे करा आणि जसा सपोर्ट ठेवलाय तसाच ठेवा ना. हां नक्की एकदा ऑर्डर करून बघा. इकडे जर तुम्हाला पोचायचं झालं बापूजी देवाकडे तर पेनच्या जो मार्केट दाखवला तिकडनं हार्डली 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता आहे. म्हणजे बहुतेक खोपोलीला जाणारा रस्ता आहे. त्याच मार्गाने आलं तर तुम्हाला हे देवस्थान मिळू शकतं ना. तर मी मॅप लोकेशनला टाकायचा प्रयत्न करतो आणि आणखी या देवाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर या बाजूला सुरेश बघत आहेत. तर काय सांगणार देवाबद्दल? आपल्या कोणाचा अवतार आहे?
बापूजी देवस्थान हा आपला शंकरी अवतार आहे. बापूजी ना पूर्वीपासून कुठल्याही समाजाचे, समाज हा नाही आहे, कुठल्याही समाजाचे लोक येऊन दर्शन करतात. जे काय त्यांची मागणी आहे ते मागतात, ते पूर्ण काम होतो. आणि असं नाही आहे की त्यांनी ते केलं ह्यांनी हे केलं, इथं असा कुठल्याही बाबतीत. आणि हा देवस्थान माझ्या माहितीप्रमाणे मी 25 वर्षे काम करतो आहे, पण ह्याचे जे पुढे आहेत त्याचे जे आधीचे मार्ग आहेत ही त्यातलं काही एवढं मला माहिती नाही. पण बापूजी देवस्थान हा शंकरी अवतार आहे. आणि मान वगैरे काय काय देत असतात देवाला? त्याची त्याची मर्जी असते. ती जो बोटीवाले येतात, कोण घरगुती येतात, त्यांचा जो काय मान आहे. आणि याच्यामध्ये एक प्रश्न आहे, सिकिपी लोकांचा हा कुलदेवता आहे. आणि सिकिपी लोक जास्तीत जास्त कोणी असो, दोंदे असो, तामाणे असो, गुप्ते असो, वडावकर असो, हा त्यांचा कुलदेवता आहे. आणि हे पूर्वीपासून ते मानत चालेल. अनेक ठिकाणी बापूजी देवस्थान आहे, पण त्यांचा मूळ स्थान सावरसेमध्ये. आणि आपल्या इथे मंदिर हा नाही आहे, ओपन मंदिर होऊ शकत नाही. त्याचं कारण देवाला एक रात्रीत पाहिजे, एक झाडाचा शिवार पाहिजे, लाकडा पाहिजे, आपण देऊ शकत नाही ते. आणि त्याच्यामुळे कुठलंही काम होत नाही. त्यांना ह्या जालीखालीच राहायचं. बरोबर. चालेल, धन्यवाद माहिती देण्यासाठी. चालेल, बोला बापूजी महाराज की जय. तुमच्या फॅमिलीसोबत येत आहे तर तुम्ही इकडे येऊन जेवण पण बनवू शकता. हे बघा, टोप वगैरे घेऊन या, इकडे जेवण बनवू शकता आणि आरामात शेडमध्ये बसून बापूजी देवांच्या समोर जेवण पण करू शकता. आपलं दर्शन वगैरे झालं आहे, आता आम्ही काय सामान वगैरे आणलं नाही, आता आपण जेवणासाठी जाऊया ना. हां, प्रसाद वगैरे घेतला ना नाही? हां, चला आता जेवायला जाऊया, 12:30 वाजलं. चला, दर्शन वगैरे घेऊनशी आलो आहे आम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये. आणि बघा, स्टार्टरमध्ये काय मागवलं आहे उमा? कसुरी. हां, पनीर टिक्का आपण रोज खातो म्हणून कसुरी पनीर टिक्का मागवलं आहे. आणि मस्त एकदम कसुरीमध्ये बनवलेला पनीर दिसते तुम्हाला. आणि हॉटेल खूप छान आहे, मस्त ॲम्बियन्स आहे ना. इन फ्युचर आपण या हॉटेलचा पण ब्लॉग बनवूया, पण त्याच्या आधी जेवण करूया, स्टार्टर खाऊया. हे बघा, कसुरी पनीर. स्टार्टर वगैरे खाऊन झाला आहे आणि इथे बघा मेन कोर्स आला आहे. आणि मेन कोर्समध्ये काय आहे? व्हेज कोल्हापुरी आहे. मग व्हेज महाराजा, बापरे, व्हेज महाराजा आणि मिरचीवाली दाल दिसते तुम्हाला. ही कसली दाल आहे? दाल तडका दिसते बघा. आणि बटर रोटी. तर बॅकग्राऊंडमध्ये इथे जरा सॉफ्ट म्युझिक चालू आहे, कॉपीराईटचा इश्यू आहे, म्हणून आता पटापट जेवून घेऊया आपण. चला मंडळी, जेवण वगैरे करून आता आलो आम्ही आमच्या घरी आणि 2:15 झालेत. तर कसा वाटला तुम्हाला आमचा कुलदैवत देवस्थान? नक्की कमेंट करून सांगा. आणि पेन साईडला जाताय तुम्ही तर नक्की एकदा व्हिजिट करा, खूप मजा येईल. पूर्ण दिवस तुम्ही तिकडे स्पेंड करू शकता ना अनया. हां, आणि शेवटी येताना आम्ही बघा तुलसीचा झाड पण घेऊन आलो आहे अनयासाठी. आहे ना? मध्ये ना छान ऊन येते ना, तर आम्ही आता सर्दी पण मतलब विंटरचं सीझन पण आहे ना, तर आम्हाला सर्दी होणार तर ते आम्ही गरम पाणी टाकून पिऊ शकतो. तर आमच्यासाठी खूप छान बाय बाय आहे, होणार, सर्दीला बाय बाय करू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नक्की उरण करंजेकर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्यासाठी प्रे पण करा, सोसायटी करणं लवकरात लवकर आम्हाला परमिशन मिळू द्या. आणि माझा हनुमानजीचा ड्रॉइंग कसा वाटला ते पण नक्की सांगा. कमेंट करून मग पुढच्या टायमाला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा कॅनव्हास दाखवेल. भरपूर दिवस झाले, आता लवकर घेऊन ये, सर्वजण वेट करतात. ते ना मी पोर्ट्रेट करते ना, म्हणून ना त्याच्या खूप सारी डिटेलिंग असते म्हणून. ओके, चलो, टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू.